आज जागतिक महिला दिन या निमित्तानं पुणे वाडेश्वर कट्ट्यावर पुणे शहरातील सर्व आमदारांच्या पत्नी एकत्र जमल्या होत्या। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आमदारांच्या घरामधील अनेक राजकीय रहस्य उलगडण्याचा प्रयत्न झी 24 तासनं केलेला आहे आणि त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। वाडेश्वर कट्ट्यावर आपण नेहमी येतो, अन्नही असतात, पण यावेळेस स्पेशल म्हणजे काय तर महिला दिन, आणि त्यातही महिला दिनात महिला नेते नाही आहेत तर सगळ्या आमदार पत्नी आहेत, म्हणजे गृहिणी आहेत, जे आपल्याला नेत्यांचं काम दिसतं, पण त्यांच्या मागं एक यशस्वी पुरुषामागे नेहमी एक स्त्री असते असं नेहमी बोललं जातं। त्या सगळ्या स्त्रियांना सन्मान देण्यासाठी अण्णांनी आज खास महिला दिन स्पेशल कट्टा आयोजित केला। अण्णा, काय संकल्प? गेली 15 वर्ष वाडेश्वरचे स्वानंद भावे यांच्या सौजन्याने आम्ही दर बुधवारी इथं वाडेश्वर कट्ट्यावर जमतो, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांना बोलवतो, एक चर्चेचं आदान प्रदान करत असतो आणि औचित्य साधून काही वेळेला मग निवडणुका असतील किंवा काही पुण्यातल्या घटना असतील आणि महिला दिनाच्या निमित्ताने देखील आम्ही महिलांना या ठिकाणी आणून एक विचाराचं आदान प्रदान करत असतो। मला सांगायला आनंद आहे की या कट्ट्यावरती 2017 साली सुनेत्रा वहिनीसुद्धा आलेल्या होत्या, एक वेळेला सुप्रिया सुळे देखील आल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी इतर महिलांची मुलाखत घेतली होती। घरात किती पक्ष आहेत आम्हाला अजूनही समजणार नेमकं कसं हे गणित कसं जुळवलं? आता हे गणित जुळवायला पठारे साहेबच जुळवतात ना, आम्ही कशाला हे गणित जुळवताय ना, हे फक्त आम्ही आपल्या पाठीमागून काम करत राहायचं, ते करतील पुढे त्यांच्या पाठीमागे आम्ही करत राहतो। नगरसेवक आलेले आहेत, आता अण्णा केंद्रात गेलेत, खासदार गेले, मागं पुढे आमदारकीचं काही स्वप्न पडतं? नाही, असं काही स्वप्न पडत नाही। मी सांगितले, मगाशी सांगितलं, आत्ताही सांगते, जी परिस्थिती जेव्हा येईल त्याला सामोरं जायचं। अण्णांचं आवडतं काय? अण्णांच्या आवडीनिवडी काय? नाही, सगळं आवडतं त्यांना, सगळं आवडतं। पैलवान माणूस पैलवान जरी माणूस असला तरी पण तो माणूसच आहे ना, पहिली गोष्ट। संधी मिळेल घेणार की नाही? तुम्ही आतापर्यंत सगळे पडद्यामागची सुरू केलं, संधी मिळाली तर काय, जसं आपल्याला आदेश मिळेल वरून तसं आपण हे करणार, त्याच्यामुळे जो आदेश आम्हाला मिळेल तो आम्ही पाळणार। भाजप हा आदेशांचा पक्ष आहे, आदेश मिळाले त्यांची तयारी आहे, हो, संधी मिळाली की घेणार, स्वाभाविक आहे। आणि भाजपमध्ये सांगितलं की ह्यावेळेस तुम्ही नाही वहिनी, तर बघूया आता पुढच्या वेळेस भाजप नेमकं काय करतं यांना संधी। तर ह्या सगळ्या महिला आहेत, खरं तर चंद्रकांतदादाच्या वहिनी येणार होत्या पण ते येऊ शकले नाही, पण हे सगळ्या आमदार पत्नी आहेत, एक त्यांनी सगळे आपल्या आमदार पत्नींची सगळी स्वभाव वैशिष्ट्य सांगितली आणि ह्या महिला दिनानिमित्तानं कर्तृत्वान महिलांचा नेहमीच सन्मान होतो, पण पडद्यामागच्या महिला कधी समोर येत नाहीत, म्हणून आज अण्णांनी खास आवर्जून हा वेगळा वाडेश्वर कट्टा भरवला येतं आणि ह्या सगळ्या पडद्यामागच्या यशस्वी पुरुषामागच्या स्त्रियांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, ही निश्चितच एक कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल।